पाहूयात. शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरी गडावर हेलिकॉप्टर लँडिंग होताना बॅरिकेटिंगचा अडथळा निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल शिवनेरी गडावर जे हेलिपॅड तयार करण्यात आले होते ते आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं समोर आलं आणि हेलिपॅडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे तिघही होते. या हेलिकॉप्टरला लँडिंग करताना हेलिपॅडभोवती सुरक्षेसाठी बॅरिकेटिंग उभारण्यात आले होते. मात्र सुरक्षेसाठी उभारलेल्या या बॅरिकेटिंगचाच धोका निर्माण झाला होता. त्यामुळे काही वेळ हे हेलिकॉप्टर हवेतच होतं. मात्र पायलटनं प्रसंगावधान दाखवत पश्चिमेकडून आलेल्या हेलिकॉप्टरचे पूर्व पश्चिम असे लँडिंग न करता हेलिकॉप्टरची दिशा पूर्वेकडून दक्षिणेकडे केली आणि हे हेलिकॉप्टर दक्षिण उत्तर असं सुरक्षितरित्या लँड केलं. हेलिकॉप्टर लँड उतरल्यानंतर पायलटनं संबंधित विभागाला याबाबतची माहिती दिली आणि ही गंभीर चूक लक्षात आणून दिली आणि त्यानंतर हे बॅरिकेड्स हटवण्यात आले. अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. सचिन, आता कुठलंही हेलिपॅड तयार करत असताना बऱ्याच सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. अशावेळी त्या बॅरिकेडिंगचा अडथळा तिथे निर्माण होऊ शकतो, हे यंत्रणेच्या लक्षात आलं नाही का? विशाल, खरं तर शिवजयंतीनिमित्त मोठी गर्दी होत असते आणि गर्दीच्या नियोजनाचा भाग म्हणून आणि सुरक्षेच्या कारणास्तव हे बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला होता. शिवजयंतीच्या सकाळीही या सर्व तयारीचा आढावा घेतला होता. मात्र या अधिकाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं हेलिकॉप्टर आलं ते उतरण्यासाठी स्थिरावलं त्यावेळेस पायलटच्या ही बाब लक्षात आली. बॅरिकेड्समुळे अडथळा होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे काही काळ हे हेलिकॉप्टर हवेतच स्थिरावलं होतं. मात्र त्या पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टरची उतरण्याची दिशा बदलली व सुखरूपपणे हे हेलिकॉप्टर उतरवल्यामुळे मोठा असा अनर्थ टळला आहे. मात्र या बाबीमुळे ज्या सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेली खबरदारी ही किती चुकीच्या पद्धतीची होती हे निदर्शनास येत आहे. धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीबद्दल. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो हेलिकॉप्टरच्या पायलटने प्रसंगावधान दाखवलं, दिशा बदलली आणि हेलिकॉप्टर जे ते त्यांनी लँड केलं. त्यामुळे किल्ले शिवनेरीवरती काल शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे एकाच हेलिकॉप्टरमधून तिथे पोहोचलेले होते. त्यांच्या हातून कार्यक्रम तिथे पार पडणार होता. अशा वेळी जर आपण पाहिलं तर हेलिकॉप्टरमधनं किल्ले शिवनेरीवरती तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवरती हे हेलिकॉप्टर लँड होणार होतं. पण त्याच वेळी सुरक्षेच्या कारणास्तव जे बॅरिकेडिंग तिथं लावण्यात आलेलं होतं तर बॅरिकेडिंग या लँडिंगला अडथळा ठरतंय असं पायलटच्या लक्षात आलं. पायलटने शेवटी या हेलिकॉप्टरची लँडिंगची दिशा जी ती बदलली आणि ही दिशा बदलल्यानंतर हेलिकॉप्टर जे ते व्यवस्थितशीर लँड होऊ शकलं. तर आपण जर लक्षात घेतलं तर यापूर्वी म्हणजे 5 वेळा देवेंद्र फडणवीस हे 5 वेळा अशा हेलिकॉप्टर दुर्घटनेपासून बचावलेले आहेत. गडचिरोली इथे 2017च्या दौऱ्यात एकदा अशाच पद्धतीने काही आपण म्हणूयात की अपघात होऊ शकला असता. 2018मध्ये भाईंदर येथे हेलिकॉप्टर अपघाताच्या वेळी देखील ते बचावले. 2019मध्ये अलिबाग रायगडमध्ये लँडिंग करताना अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली होती. म्हणजे कारण थोडं वेगळं होतं पण तिथे देखील सुरक्षित लँडिंग होऊ शकलं नाही तर अन्यथा काहीतरी घडलं असतं. 2023मध्ये जामनेरला उड्डाणाआधीच पायलट दक्ष असल्यानं दुर्घटना टळली आहे. तर 2025 म्हणजे आता आपण कालची घटना बघतोय, त्याची दृश्य आपण बघतोय की लँड करताना बॅरिकेडिंगचा एक सगळ्यात मोठा अडथळा जो आहे तो हेलिकॉप्टर लँडिंगला निर्माण झाला असता. पण पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टरची दिशा बदलली लँडिंगची आणि ते व्यवस्थितशीर खाली लँड झालं.